बोलते भाई लोक जय शिवराय. मुन्ना मी दोघांना केली तयारी बिलकुल बागायदा. मुन्नाले म्हटलं चाल तू मत्याच्या घरचा आहे म्हटलं वाढदिवस. प्रदीप दावाने मी येतो म्हणे, संजय दावाने मी येतो म्हणे. गेलो डायरेक्ट मंडपात बिलकुल बागायदा. तुम्हाला तर माहीत आहे जेव्हाचं फेवाचं म्हटलं तर हे पोट्टे वाटच पाहू राहिले होते. आपण समोरच राहतो. त्यांनी येईने मला झाडू मारायला लावला. काय करावं मला समजेच नाही. बसली बस प्रदीप दाची गिन पंगत बिलकुल बागायदा. हे मस्त जेवण करू राहिले ते. मला म्हणे तू वाढणं कर म्हणे. इकडं सम्या वाढणं करू राहिला होता, तिकडं पाहिलं तर हर्षा वाढणं करू राहिला होता. मग मला म्हणे तू ग्लास तर वाट म्हणे. मॅडला ठीक आहे वाटतो बाबा. तिकडं पाहतो तर भुशा वांग्याची भाजी गप गप घेऊन चालला होता वाढासाठी. मॅडला आता काय करावं रे, हे पोट्टे बम हापसू राहिले होते बाबा. मला काही जेवायला भेटत नाही होतं. मी आलो इकडं. मग मला जात होतं संध्याकाळी नागपूरले. मग तिथून नेट गीट बांधली बिलकुल बागायदा. सम्या सुम्या आणि मी तिघं चौघे जण मुन्ना गिन्ना भिडलो नेट बांधाले. नेट गीट बांधली. मग हे पुट्टे काय म्हणते काबी आता एवढा मोठा वाढदिवस आहे इथं चिवडाच असेल का म्हणते, तर जेवण घेऊन असेल ना म्हणते. म्हटलं वा जेवण तर असणारच आहे म्हटलं. निघालो एवढी गँग. मग पाहतो तर इथं खरीच चिवडा होता. मग हे मी काय म्हणते तू टेन्शन न घेऊ दादा म्हणते, समोर जेवण आहे म्हणते. आमच्या गावातल्या बाया चिवडा गिवडा मोड गीट घेऊन बसल्या होत्या शांतपणे जेवायची वाट पाहत. म्हटलं तेले थांबा म्हटलं भेटते म्हटलं जेवायला, लोड काही घेऊ नका म्हटलं. तिथून गेलो अंदर. ह्या पोट्टेले मला समजत नाही बा, डीजे दिसला का कुठेही भिडते नाचायला. हे पोट्ट तर काही बोलायचं काम नाही, शेला टाकून. ते पोट्ट भुश्याचं तर काही सांगायचं काम नाही, ढुंगण हलवायचंच काम आले काले. हे वय त्याचा ह्या होत्या भाऊचा वाढदिवस, लहान लेकरू आहे हे पण हे मंदाला खुर्चीवरलं फोटो गिटो काढले. मग बिलकुल बागायदा. म्हटलं आता काय करावं. ते पोट्टे काय म्हणते एक काम कर जेवण खाऊन करून घे म्हणते. म्हटलं जेवण खाऊन नाही, पहिले तर नाचा लागते म्हटलं मला. नाचलो मग बिलकुल बागायदा. 2-4 ठुमके ठामके लावले. हे पाहिजे ढुंगण इकडं करू नाचू राहिलं तर भूस उडतो. मग पाहतो तर भूशाला म्हटलं एक काम करणं म्हटलं, डीजेवाल्या भाऊ कुठे म्हटलं. पाहतो तर गेलो बा मागं हे वय डीजेवाले भाऊ. मग तिथून म्हटलं त्याला बंद करा म्हटलं, आम्ही चाललो घराकडे. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो, बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते.